भावकीचं कसं आहे माहिती का, आपल्या वाईट वेळेत तर येणार नाही, पण आपलं वाईट चाललंय या अख्ख्या गावात एकाचं दोन करून सांगायला पहिला नंबर लावतील. तरच यायला तुमची लायकीच ती हल. आमचं चांगलं होतंय म्हटल्यावर तुमच्या तर आता लय पोटात दुखल. अरे हा ठेवा काळजावर, नाहीतर आमच्या नादात तुमच्या काळजाचा ठोका चुकल. काही लोक आमच्याशी बोलत पण नाहीत, पण इतरांपाशी चर्चा मात्र आमचीच करतात. हा हा. आता लय झाली माणुसकी. आता प्रत्येकाच्या लायकीनुसार दिला जाईल मान पान सन्मान. गुन्हेगारीचा जर एवढाच नाद असेल ना तर थोडे पैसे पण कमवा. कारण कोर्टात वोटांनी नाही नोटांनी बोलतात. आम्ही जे बोलतो ते करून दाखवतो. तुमच्यासारखं बोलबच्चा नाही देत, कळलं का? बोलबच्चा नाही द्या, बाकी काय नाही जमणार तुम्हाला. माझ्या रे नादाला लागू नको. अरे हप्ते भरायला पैसे नाहीत तुमच्याकडे म्हणून गाडीच्या नंबर प्लेटा काढून फिरताय तुम्ही, आणि लोकांपाशी काय म्हणताय, ले मोठे आम्ही. काय दादा शोभतय का तुला? मी कसा आहे आणि कसा नाहीये हे तू कुणापाशी जाऊन सांगू नको. तुझी काय लायकी आहे हे सगळ्यांना माहिती, त्यामुळे तू माझ्या नादी लागू नको. आजकाल ती पण पोरं भाई बनायला लागले. त्यांना त्यांचे घरचे गाच्यात बाहेर सोडत नाही. शब्दा शब्दान करीन मी घे ग बाई तू माझा. कसली नाती? कुठली नाती? गरज संपली. कुठली नाती? सोडून जाणारे कधीच आपले नसतात, आणि इकडच्या काड्या तिकडे सांगणारे कधीच एका बापाचे नसतात. माझं भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट टाकून पुढं पुढं चालायचं. माझं भुकणाऱ्या कुत्र्याला बिस्किट. काढायच्या गोष्टी तुम्ही नका करू. तुम्ही तवाच बोला जेव्हा तुमच्या स्वतःमध्ये दम असेल. आणि हा वाटत असेल की मी कमजोरी, तर आज मग बघा एकदा 2-4 जण घेऊन नाही, तुमच्यासाठी एकटाच वास असेल. आम्ही इग्नोर पण त्याच लोक. अरे तुमच्या न बोलण्याचा ऍटिट्यूड नका दाखवा आम्हाला, कारण तुमचा स्वभाव बघून आहे ना आम्हीच लांब केले तुम्हाला. हा चल. 100 रुपये खर्च केल्यावर जीववर खाली होतो तुमचा, आणि स्टोरी तर अशी टाकता जसं काय अंबानी बाप आहे तुमचा.